कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजीपाला मार्केट 18 ऑगस्ट 2026 मंगळवार. भाजीपाला बाजारभाव आणि अवकाढावा थोडक्यात पुढीलप्रमाणे. आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये आज कालच्या तुलनेत थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले. बाजारभाव देखील कालच्या तुलनेत 1-2 रुपयांनी आज घटल्याचे पाहायला मिळतात. बीटची आवक मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात घटून बीटचे बाजारभाव स्थिर पाहायला मिळतात. कोबीची आवक मार्केटमध्ये कमी, मक्याच्या आवकेत प्रचंड मोठी घट पाहायला मिळत आहे. आज इतरही सर्वच प्रकारच्या भाज्यांची आवक आजही मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळाले. चला तर इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे. बाजारभाव पुढीलप्रमाणे. आजचे फ्लावरचे बाजारभाव पाहिले तर फ्लावरमध्ये सुपर फ्लावर असतील तर 270 रुपयापासून 300 ते 310 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे भाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मीडियम क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 190 ते 250-60 रुपये. हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 140 ते 170-80 रुपये 10 किलो. बदला फ्लावर 50 रुपयापासून 100 ते 120 रुपये या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. कालच्या तुलनेत आवकेत आज थोडीशी वाढ पाहायला मिळाली, तसेच भावात 1-2 रुपयांनी घट देखील पाहायला मिळाली. फ्लावर 251 रुपये. फ्लावर 251. फ्लावर 260 रुपये. फ्लावर 260. फ्लावर 300 रुपये 10 किलो. फ्लावर 3 गुणीचं वक्कल आहे 300 रुपये. फ्लावर 300 रुपये 10 किलो. 10 गुणीचं वक्कल आहे 300 रुपये 10 किलो झाले. सुपर आहे. फ्लावर 300 रुपये 10 किलो. पुढचा आहे वक्कल 300 रुपये 10 किलो. फ्लावर 280 रुपये 10 किलो. फ्लावर 280 रुपये. फ्लावर 240 रुपये. फ्लावर 240. 170 रुपये 10 किलो. फ्लावर 170 रुपये. 251. फ्लावर 251 रुपये. फ्लावर 251. फ्लावर 120 रुपये 10 किलो. फ्लावर 120 रुपये. बीटचे बाजारभाव पाहिले तर बीटमध्ये सुपर बीट असतील तर 290 रुपयापासून 330-40 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर बीटचे भाव निघाले. मीडियम क्वालिटीच्या बीट असतील तर 200 रुपयापासून 250-60 रुपये 10 किलो. हलक्या क्वालिटीचे बीट असतील तर 150 ते 190 रुपये. गोळा साईज बीट ओव्हर साईज बीट असेल तर 150 ते 220 रुपये 25 रुपये. बदला बीट असेल तर 40-50 ते 60 रुपये. मुगी बीट 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत या दरम्यान बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. गोळा बीट 240 रुपये 10 किलो. गोळा बीट सुपर गोळा आहे 240. बीट 251 रुपये 10 किलो. बीट 251. बुगी बीट 50 रुपये 10 किलो. बुगी बीट 50 रुपये 10 किलो. बीट 70 रुपये 10 किलो. बीट 70. बदला बीट 30 रुपये 10 किलो. बदला 30 रुपये. गोळा बीट 150 रुपये 10 किलो. गोळा 150. दादा नमस्कार. नमस्कार. किती आणली होती बीट आज? आपले 7 चांगले आणि एक बदला होता. 7 चांगले, एक बदला. हां तिचे चांगले ही बांगडी साईज आहे मीडियम. हां काय भाव झाले इथे? याचं 340 रुपये भाव झाला हायस्ट. 340 रुपये 10 किलो झाले. हो 34 रुपये किलो. हो. बदला काय भाव झालाय? बदला 140 रुपये. बदला म्हणजे तो मीडियम मध्ये हां बदला. मीडियम मध्ये. आज पहिल्यांदाच आणलंय का? हो. व्हरायटी कुठली आहे? व्हरायटी रिजवान कंपनीची जेपो म्हणून व्हरायटी. रिजवानची जेपो. जेपो हेच बीट आहे ना आपलं? हो. इथे
इथं पण काढलेलं आहे. 340 रुपये 10 किलो झाले. किती डबे टाकले होते आपण? आपले 1.5 एकरला 6 डबे टाकले, 6 पुढे म्हणजे टाकलेले आहेत आपण. पुढे म्हणजे किती ग्रॅमचा पुडा तो? तो जातो 250 ग्रॅमचा पुडा असतो. 250 ग्रॅमचा पुडा, 250 ग्रॅमचा पुडा. हो. 6 टाकले होते पुढे. हो. गाव कुठलं आपलं? कळम. नाव काय? विक्रम सुभाष चासकर. किती दिवसात निघाले हे बीट? हे साधारणतः 60 दिवसात हार्वेस्टिंग केलेलं आहे. ते आता तुम्ही शेजाऊ काढले का विरळून काढले? नाही, विरळून काढलेले. विरळून काढले का? हे हा. वाफ्यावरती आहे का बेडला आहे? वाफ्यावरती. ते स्प्रिंकलर आहे का फ्लडिंग? फ्लडिंगला आहे. फ्लडिंगला आहे. हो. 340 रुपये गेले. बाकी बीटचा बाजार काय झाला तर सांगता येतील का? बाकी वेटचा बाजार साधारणतः 280 ते 300 रुपयापर्यंत झाले. 315 पर्यंत पण काही विकलं झाले. कमीत कमी काय बाजार आहे का? कमीत कमी साधारणतः 200 ते 250 पर्यंत आहे. 200 ते 250, 350 पर्यंत. हां, जास्तीत जास्त. जास्तीत जास्त 350 पर्यंत आहे. ओके. धन्यवाद. माऊली नमस्कार. नमस्कार. काय बीट होती? हो. काय भाव झालाय? 265. किती? 265. 265 रुपये झाले. हे चोक्कल आहे ना? हो. जरा जाड आहे चोक्कल आहे. साईज झाली 265 झाले. किती वेग आहे त्या? 8. त्याच्यात गोळा होता का मोठा? काही 2 गोळा आहे. तो काय झालाय? 261 रुपये. 261 रुपये झालाय. बुगी बदला याच्यातला? बदला आहे 131 रुपये. 131 रुपये बदला झालाय. हे किती गोणी चोक्कल आहे? 8 चोक्कल आहे. चिठ्ठी पाहू द्या बरे. 8ची 265 रुपये झाले. कलर सुपर आहे, फक्त थोडी जरा साईज झालेली आहे. बीटचे बाजार काय निघाले आता सांगता येतील का तुम्हाला? 320 पर्यंत झालं चांगलं सुपर. बरंचसे 320 पर्यंत सुपर झाल्यात. गोळ्यामध्ये काय बाजार आहेत? गोळ्यामध्ये आहे 260 ते 280 पर्यंत. गोळ्यामध्ये माल चांगला असेल. बरंच शेट काल होते मार्केटला. तुम्ही कालची आवक आणि आजची आवक काय फरक वाटतो? आजची आवक तेवढीच आहे, कालच्या सारखी कमीच आहे जरा. कमीच आहे ना? हा, आवक कमीच आहे. ओके, चालतंय. आपली व्हरायटी कुठली आहे? सकाटा. सकाटा. आजच आणलंय का काल परवा होतं? आजच आणलंय. काय नाव आपलं? शरद राबाजी टावरे, टावरेवाडी, निरगुड सर. निरगुड सर. ओके, धन्यवाद. कोबीचे आजचे बाजार पाहिले तर सुपर कोब्या 130 ते 140 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर कोबीचे भाव निघाले. मिडियम क्वालिटीच्या कोब्या असतील तर 100 ते 120. हलक्या क्वालिटीचे माल असतील तर 70, 80 ते 90 रुपये. बदला कोबी 50 ते 60 रुपये. या दरम्यान आजचे कोबीचे बाजार भाव निघाल्याचे पाहायला मिळतात. सुपर मक्याचे भाव पाहिले तर सुपर मका 150 रुपयापासून 170, 80 रुपये या दरम्यान सुपर मक्याचे भाव निघाले. मिडियम क्वालिटीच्या मका असतील तर 120 ते 140 रुपये. हलक्या क्वालिटीच्या मका 90, 100 ते 110 रुपये. या दरम्यान मक्याचे आजचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मक्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे देखील पाहायला मिळत आहे. बाजारभावात थोडीशी वाढ. सफेद काकडी 150, 180, 200 ते 220 रुपये 10 किलो सफेद काकडी. भेंडी 200, 251 ते 300 रुपये 10 किलो भेंडी. जी4 मिरची 300, 351, 400 ते 450 रुपये 10 किलो मिरची. हिरवी काकडी 150, 180, 200 ते 210 रुपये 10 किलो हिरवी काकडी. कारले 300, 351 ते 400 रुपये 10 किलो कारले. 300, 351 ते 400 रुपये. हिरवे वांगे 200 रुपयापासून 300 ते 400 रुपये 10 किलो हिरवे वांगे. गेवडा 251, 351 ते 400 रुपये 10 किलो गेवडा. दोडका 300, 400 ते 500 रुपये 10 किलो दोडका. 300, 400 ते 500. शिमला मिरची 200, 251 ते 300 रुपये 10 किलो शिमला मिरची. अद्रक 700, 800, 900 ते 1000 रुपये 10 किलो अद्रक आले. पापडी 500, 600 ते 700 रुपये 10 किलो पापडी. 500, 600 ते 700 रुपये. चवळी U5 व्हरायटी 450 ते 500 रुपये 10 किलो चवळी U5 व्हरायटी. केतकी चवळी 400, 451 ते 460 रुपये 10 किलो केतकी चवळी.
बीन्स फरशी 400-500 ते 600 रुपये 10 किलो बीन्स फरशी. गवार 300-400 रुपयापासून 500-600 700 ते 800 रुपये 10 किलो गवार. राजमा 700-800 ते 900 रुपये 10 किलो राजमा. 700-800 ते 900 रुपये. दुधी भोपळा 100 150 ते 180 ते 200 रुपये. डांगर भोपळा 70 ते 80 रुपये 10 किलो डांगर भोपळा. 70 ते 80 रुपये.